नमस्कार. तर सकाळ धरणं कामं होती त्यामुळं काय हेड्यावर शूट करायचं जमलं नाही. तर इथं बघा मी अशी छान भाजी घातलेली आहे, बघू शकता तुम्ही. आपल्या कोंबड्याच्या सवासण्या असते त्या घरच्या देवीला, बघू शकता. दिसलं का भाजी? तर बघा, बघू शकता. कारण आता अंधार होत आलाय ना, त्यामुळं म्हणलं आरावरच ठेवलंय. अजून भाजी झाली, चुलीवरच भाकरी बी बनवल्या. आणि काय सांगू, पळापळी महागले असते जीवाच्या. सकाळनं डाळ घालायची, भात पुरणपोळीचं असते ना. तर हो का, इथं भाकरी अशा एवढ्या करून ठेवल्या. त्या 9 भाकरी आहेत, त्या 7 सवासणीला 7 आणि 1 देवाला, अशा 7-9 आहेत वाटतं. हा, 1 शिल्लक राहते. हो का, एवढ्या आहेत त्या. तर आता ही निवद आहेत अजून याच्या खाली. ते भाकरीवर द्यायचं एक भाजी आहे भाकरीवर निवदावर. आणि हो बघू शकताय सकाळचं काय सांगायचं तुम्हाला, लय धावपळ असते. ही पापड, ही कुरडया आणि ही भजी, आणि ही तर पोळ्या आहेत ते मस्त अशा, बघू शकताय. काय करावं, तिथं भात शिजवला थोडा, कारण आज सगळ्याचा संघच आहे ना. सवासण्या सगळ्याच्या संघ सवासण्या असल्यामुळं काय होतंय, बाया जेवत नाही, त्या फक्त नारळ खाते. त्या कसं त्यांचं पण सवासण्या असतात, आणि दुसऱ्याची तर जेवल्यावर त्यांच्या घरच्या सवासण्या आहे की नाही. बघू शकते माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असं. येणे सुद्धा घालायला आज टाईम नाही, डोकं धुतलेलं तसंच वरे बांधले. आता बानू हसते, बानूला टाईम नाही चारायला. आता सवासण्या घालायच्या त्या. आता भाजी बनवली, कोंबड्यावाल्यालाच उशीर लागला म्हणून, नाही तर लवकर झालं असतं. कारण गर्दी एवढी, आणि आमच्या गावात 2च मुसलमान, एक एकाला देवळाकडं आणि एक एकाला देवळाकडं. तिथनं त्यांना सुविधा होत नाही. आणि आपल्या घरच्या देवीला असतो या दरवर्षी कोंबडा करावा लागतोय. आणि आधी गोडाच्या आणि मग तिखटाच्या असं असतं या. कुणाकुणाच्या इथं तसं असतं रिवाज, मला तेवढं सांगा. तर आता मी बानूला चारून घेते. आई गेली सवासण्या जेवायला, कुठं येईन ती. बाया पण घेऊन येईन आणि जेवून पण येईन. जेवायचे काय नाही, पण ताट घेऊन येईन. तर काय सांगायचं, जीवाच्या पळापळी. तुम्ही म्हणता ताई रेसिपी दाखवायची, तेवढा टाईमच नव्हता रेसिपी पण दाखवायला. मला 5 मिनटं काढावं तुमच्यासाठी, 10 मिनटातली 5 मिनटं तुमच्यासाठी. बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती घाम झाला, मला पुसायसुद्धा टाईम नाही. आणि हात वशाटाचा असल्यामुळं चेहऱ्याला मी लावू शकत नाही, म्हणजे बासकाळाचा. आणि भाजी तर उकळते आपली मस्त अशी. आणि हे आता भाकरी एका ताटात भरायच्या, आणि त्याच्यावर निवद, त्यावर पापड, भात असं द्यायचं जेवायला. ताटं काय तीच घेऊन येतात. आणि एखादी जेवली तर जेवले, खरकाटा पाडते का पाडावंच लागतंय, आहे की नाही. खरकाटा पाडावंच लागतंय, बिगर खरकाटाचं काय नसतंय. तर चुलीवरच बनवला मी सगळा स्वयंपाक, कारण चुलीवरला चांगला लागतो आणि टेस्ट पण लागते, आहे की नाही. काय करावं, एक दिवस असा असतोय, पण 1 दिवसातला, पण 10 दिवसातलं, वर्षातलं 1 दिवस असतो सणाचा, असतो का नाही. मग तेवढ्यासाठी धावपळ केली म्हणून काय होतं या, आहे की नाही. देवासाठी नाही तर मग कुणासाठी. आपण जन्म, देवानेच आपल्याला जन्म दिलाय, आहे दिलाय का नाही. मस्त आईच्या पोटी आपण जन्म घेतलेला, पण घडवलंय कुणी, देवानेच घडवलंय का नाही. मग हो का, नारळ पण 10च्या 10 फोडले, तर फोडून तसंच आहे. तर आता ती उद्या निवांत झाल्यावर त्याला हे करायचं, फोडायचं, खिसायचं, वाळवायचं जरा, आणि थोडंसं खोबऱ्याचं बर्फी बनवायची. हे बानूला पण खायला बनवायची, त्याचा रस काढायचा. आणि पुरण तर अजून तसंच राहिलंय, तुम्हाला दाखवते पुरण. नाही तर माणसानं ताई खोटं बोलती, खोटं काय बोलायचंय. बघू शकता पुरण दिसलं का. आता ही शेजारच्या फ्रीजमध्ये ठेवायचं, एवढं बानूला 2 दिवस घालवायचं. एवढं
बानूला 2 दिवस घालवायचं. कसं असतं माहिती आहे का, बानूला आवडतात पोळ्या आणि ते लेकरू कधी आपलं सारखं हेच असतंय खाण्याला, म्हणून त्यामुळं तिला बनवलं स्पेशल. तर मस्त अशी आपली भाजी कडून निघलेली आहे, बघू शकता. दिसले जवळ नको, मस्त भाजी कडते, अजून कडू द्या, आहे का ना. तर हेड्या वावाला असला तर लाईक करा. आणि बाया काय लाजते त्यामुळं मी काय हेड्यावर शूट करणार नाही. जेवढं मला दाखवण्यात आलं तेवढं मी दाखवलं. हेड्या वावाला असलं तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. आणि कोणाकोणाच्या इथं सवास नाही नक्की मला सांगा फोन करून. आणि तुम्ही कशा घालता, आम्ही असंच घालतो, तुम्ही कसं घालता ते सांगा, म्हणजे तुमचं बघून आम्ही पण अजून नवीन काय शिकू. तर चला बाय.